पॅरिस? वा, छान. खूप मोठ्या कंपनीत काम करता का? हो, नक्कीच. चांगला पगार आहे ना मला. कशाची कमी नाहीये मला. हम्म. अजून एक गोष्ट, तुमची फॅमिली? मी इथे एकटी आहे. आई माझी गावात राहते. काय म्हणता? तुमचं लग्न झालंय का? हो, हो, झालंय. आणि तुमचा नवरा काय करतो? माझा नवरा वारला. अ, अरे रे! आय एम सॉरी. हं. हे सगळं कसं झालं? देवळातनं येताना एक अपघात झाला आणि माझे मिस्टर त्यात वारले. अरे देवा! सॉरीची. नकळत मी तुमच्या मनाला दुखवलंय. नाही, असं काही नाहीये. तुमच्यासारखं खूप लोकांनी मला विचारलं. त्यांना उत्तरं देता-देता आता मला सवय झाली आहे. तसे तुमचे आई-वडील? आई-बाबा दोघेही गावात आहेत. फक्त ओह! मी एकटाच शहरात आहे. आणि हं. भाड्याच्या एका फ्लॅटमध्ये राहतो मी. आणि तिकडे माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. हां. जमलं तर माझ्या घरी या कधी. तिथे माझं काय काम आहे? हां. तुमच्या घरी मी का यायचं? माझं आपलं असं कोणी नाहीये ना. हं. जर तुम्ही आलात तर मला असं वाटेल की या शहरात माझं कोणी आहे. ठीक आहे. कधीतरी बघते. पण तुम्हाला माझ्या घरी रोज यावं लागेल. ठीक आहे? मला काही कळलं नाही. माझ्या खानावळीत रोज येऊन जेवून जा, असं म्हणतेय. ओह! त्याबद्दल बोलताय. खूप छान. अच्छा, ते मला आतमध्ये ना खूप कामं आहेत आणि कस्टमर यायची पण वेळ झाली आहे. त्यांना जेवायला द्यायला मला सगळं काही तयारी करावं लागेल. आज अनलिमिटेड नॉन-व्हेज मील खाणारा पहिला कस्टमर मीच आहे का? अरे, नाही, नाही. तुमच्या आधी एक कस्टमर येऊन गेला. बस आत्ताच जेवून गेला तो. ते गेले आणि तुम्ही आलात. आत्ता हम्म. अजून एकही नाही वाजलाय ना. 1:30 वाजेपर्यंत कस्टमर येतील ना. ओह! चांगली गोष्ट आहे. रोज मी 12-12:30 पर्यंत जेवण तयार ठेवते. पण कस्टमर येईस्तोवर 1-1:30 वाजून जातो. ओके. ठीक आहे. परत हं. भेटूया. हो, उद्या याल. हं, हं. अरे यार, कुठे आहेस? मी रूमवर आहे. तू कुठे आहे सांग? यार मी गावाला आलोय. काय झालं? अचानक गावी का गेला? आईची तब्येत ठीक नव्हती, फोन आला. म्हणून मी लगेच इथे आलो. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं आईचं ऑपरेशन करावं लागेल. हं. आज करू, उद्या करू असं म्हणत टाळत गेलो आम्ही. सध्या तिची हालत क्रिटिकल आहे. म्हणून विचार केला ऑपरेशन करूनच टाकावं. तिकडे यायला मला 1-2 महिने अजून लागतील. ठीक आहे यार. तू त्यांच्यासोबत राहून आपल्या आईची काळजी घे. ठीक आहे यार. अ, 3-4 महिन्यापर्यंत तो येणार नाही. कुठल्याही पद्धतीने त्या मेसवाल्या मुलीला पटवून तिला रूमवर आणून एन्जॉय करावं लागेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे? फसली तर ठीकच आहे. नाही फसली तर काय हरकत नाही. तरुण पोरगी आहे. काही करून तिला प्रेमात फसवून तिला इकडे आणायला काही हरकत नाही. तिला पटवून योग्य वेळी यूज करेल तिला. बघतो. हं, 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 हं. हॅलो. हो आई, बोल गं. मला सांग, जेवण झालं का? हो, मी जेवली आई. तू जेवलीस का? हो, माझं झालं बेटा. मला नेहमी तुझीच काळजी असते बेटा. माझ्यापासून कितीतरी दूर आहेस तू, म्हणून मनात दुःख पण आहे. आई, तू असं का करतेस? का फालतूचा विचार करत बसते? या वयात इतका विचार करू नको. आरामात झोपून जा आई. नाही बेटा, जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत मी शांत झोपूच शकत नाही. हं, तू विचार करूनच माझं लग्न करून दिलं होतं ना? पण आता माझं आयुष्य कशा परिस्थितीत आहे? पण आयुष्य आपल्या इच्छेने नाही चालत आई. विचार करायला थोडा वेळ दे. मी हळूहळू या सगळ्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करते आणि त्यानंतरच दुसऱ्या लग्नाचा विचार करू आपण. ठीक आहे बेटा, शांतपणे विचार कर आणि चांगला निर्णय घे. ठीक आहे आई, तू काळजी नको करू. ठीक आहे बेटा. हा दादा, कसा आहेस तू? मी ठीक आहे ताई. तू कशी आहेस?
मी ठीक आहे. मी पंडित माणिकचंदला भेटली. एक चांगलं स्थळ आहे म्हणाले. संस्कारी मुलगी आहे. चांगली शिकली पण आहे. ती शहरात कुठल्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतेय. महिन्याला 25,000 कमवते. काय म्हणतोस मग? तिच्यासोबत लग्न ठरवायचं? नाही ताई, सोड ना. इथे एक मुलगी पाहिली आहे मी आणि माझ्याकरता तीच ठीक राहील. काय म्हणतोयस? कोण आहे ती मुलगी? ज्या मॅन्शनमध्ये मी राहतो ना त्याच्याच जवळ एक मेस चालवते ती ताई. मेस चालवते? तिचा नवराही मेलाय ताई आणि तेही एका ॲक्सिडेंटमध्ये गेला तो ताई. मी आता त्या मुलीसोबतच आयुष्य काढायचं ठरवलंय ताई. हे काय बोलतोयस? तिचं लग्न झालंय आणि नवरा पण गेलाय आणि अशा मुलीसोबत लग्न करणार आहेस तू? पागल झालाय का तू? हो ताई, मी अशा प्रकारे एका विधवा बाईलाच आपला जोडीदार बनवू इच्छितो ताई. ती तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे का? आजपर्यंत मी तिच्याशी याबद्दल बोललो नाहीये ताई. उद्या मी तिच्याकडे जाऊन आपल्या मनातलं बोलणार आहे ताई. अरे बेटा, तुला हे सगळं काय झालंय? तू एका चांगल्या पोझिशनवर आहे. चांगला पगार पण आहे. तिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल तुला. हे सगळं सोडून त्या विधवासोबत लग्न करायचं आहे का तुला? तिच्यासाठी तू दुसरा नवरा असशील. हे विसरू नकोस तू. हे ऐकायला चांगलं वाटतं का? नाही ताई, ती मला खूप आवडते. लग्न करायचं असेल तर मी फक्त तिच्याशीच लग्न करीन. हा माझा अंतिम निर्णय आहे. पुढे तुझं तू बघ. यानंतर तूच याचा निर्णय घे. पण विचार करून निर्णय घे. अच्छा, ठेवते मी. ठीक आहे ताई. उद्या जेव्हा मी जेवायला जाईन तेव्हा मी तिला माझ्या मनातलं सांगेन. आता ती काय बोलेल काही माहीत नाही, पण जर ती हो म्हणाली तर मला खूप आनंद होईल. ऐका, घरी कोणी आहे का? मी आत येऊ शकतो का? अरे तुम्ही या आतमध्ये या ना. अ, काय खाणार तुम्ही? इडली चालेल. बस 2 मिनिटं घेऊन येते मी. घ्या, खा ना. थँक्स. हं. मंथली बेसिसवर तुम्ही ॲडव्हान्स मागितला होता ना? हं. मी गुगल पे करतो. हं. पाठवले. तुमचे खूप खूप आभार. त्याची काहीच गरज नाही. मला एक महत्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे. हां? माझ्याशी बोलायचंय? माझ्याशी असं काय महत्वाचं बोलायचंय तुम्हाला? खरं सांगायचं तर तुम्ही मला खूप आवडता आणि मला तुम्हाला आपला जीवनसाथी बनवायचा आहे. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही सांगा. आपण दोघंही लग्न करू शकतो. तुम्हाला मी आवडली का? तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे? अचानक लग्नाबद्दल बोलताय? तुम्हाला इथे जेवायला यायला 1 आठवडा पण नाही झालाय आणि यातच मी तुम्हाला आवडली? हो मॅडम, तुम्ही खूप छान आहात आणि त्यावर खूप सिंपलही आहात. फक्त इतकंच नाही, तुम्ही खूप प्रेमाने बोलता. म्हणूनच तुम्ही मला खूप आवडता. हं? फक्त इतकंच नाही, तुम्ही मला म्हणालात तुम्ही विधवा आहात.